सिन्नरमध्ये घडणाऱ्या ताजा घडामोडी सर्वात आधी आपणापर्यंत पोहोचण्यासाठी एसएन न्यूज या आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि घंटीला प्रेस करायला विसरू नका। या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स। सत्यरतन, नाशिक वेस्ट, सिन्नर, नाशिक। प्रोप्रायटर राहुल भावसार। मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08। कोरोना या साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर आपल्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र झटत असलेल्या डॉक्टर्स, पोलीस अधिकारी तथा इतरही शासकीय कर्मचारी यांचा कोरोना अथवा इतर जैविक युद्धात मृत्यू झाला तर त्यांना शहीदाचा दर्जा द्यावा अशी मागणी महामित्र दत्ता वायचळे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ईमेल करून केली आहे। नमस्कार मित्रांनो, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या युद्ध प्रसंगी जे आरोग्य कर्मचारी, पोलीस कर्मचारी, अधिकारी, महसूल कर्मचारी, सफाई कर्मचारी, नगरपालिकेचे कर्मचारी आणि तमाम सर्व कर्मचारी जी लढाई लढत आहेत, या लढाईमध्ये काहींना संसर्ग होऊन कदाचित मृत्यू येऊ शकतो। तर आलेल्या मृत्यूला शहीदाचा दर्जा द्यावा असे एक नम्र निवेदन मी आजच माननीय मुख्यमंत्री साहेबांना ईमेलद्वारे केलेलं आहे। महामित्र परिवाराच्या वतीनं हे जे निवेदन केलं, शहीदाचा दर्जा का द्यायचा? कारण मित्रांनो, सांगायला नको आहे, 5 वर्षापूर्वी माझी पत्नी स्वाईन फ्लूने गेली आणि त्यानंतर लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन तिरस्कार युक्त म्हणणार नाही मी, परंतु थोडासा भीतीयुक्त, जवळ सुद्धा माणसं येत नसायची। एक नायब तहसीलदार प्रशासकीय पदावरचा माणसाची अवस्था जर अशी होते, तर ह्या कोरोनानं जे कुटुंब उद्ध्वस्त होणार आहे त्या कुटुंबाला शहीदाचा दर्जा दिल्यानंतर शहीदाच्या ज्या शासकीय सवलती आहेत त्या कुटुंबियांना नक्कीच मिळेल। त्यांच्या वारसाला एखादी नोकरी मिळेल, मोठी रक्कम शासन देत आहे, परंतु समाजामध्ये देखील त्यांना एक विशिष्ट प्रकारचा दर्जा, सन्मान प्राप्त होईल आणि मग शहीद होणाऱ्या कर्मचाऱ्याला, अधिकाऱ्याला नक्कीच असं वाटेल की मी भारत मातेच्या सुपुत्र आज देशासाठी शहीद झालो। एवढंच मला या प्रसंगी नम्र निवेदन करायचं आहे। आणि मित्रांनो, मे मध्ये मिळणारी माझी मासिक पेन्शन 25,000 रुपये मी माननीय मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी आजच देत आहे आणि परत सर्वांना विनंती करतो, घरातच राहा, सुरक्षित राहा, शासनाला सहकार्य करा, राजकारण कृपया कोणीही करू नका। मानवतेविरुद्धच्या या लढ्यात आपण कोरोनाला नक्कीच हरवू हा दृढ विश्वास जोपासूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।